नमस्कार, मी डॉक्टर दीपाली आणि तुमचं स्वागत करते चर्चा तिच्या आरोग्याची या खास पॉडकास्टमध्ये. चर्चा चालू करण्यापूर्वी लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. या पॉडकास्टमध्ये आपण विशेषतः स्त्रीच्या आरोग्याविषयी तिच्या प्रत्येक पैलूवरती मनमोकळेपणाने चर्चा करणार आहोत. गर्भधारणा, वंध्यत्व, IVF उपचार, मासिक पाळीतील अडचणी, तणावाचा सामना, पोस्ट मेनोपॉज समस्या आणि इतर सर्व स्त्री आरोग्यविषयक चर्चा. आणि या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे 15 वर्षापेक्षा देखील अधिक अनुभव असलेले व हजारो स्त्रियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपी व IVF स्पेशालिस्ट डॉक्टर गोपालकृष्ण गावडे सर. गुड मॉर्निंग गावडे सर. चर्चा तिच्या आरोग्याची या खास पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. चालू करूया आपण चर्चा. आत्ता हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांना इन्स्टंट बेबीज हवे असतात आणि त्यात लोकांकडे वेळ कमी आहे, त्यांच्याकडे फायनान्शियल बऱ्यापैकी उपलब्धता आहे किंवा त्यांना लगेच बेबीसाठी ते डेस्पिरेट असतात, लगेच त्यांना बेबी हवा असतो. सो अशा वेळेला म्हणजे वैद्यक शास्त्रानुसार IVF आपण कधी करावं किंवा तुम्ही त्याविषयी काय सांगाल? ओके, हा अगदी चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली फायनान्शियल स्टेबिलिटी, टेक्नॉलॉजीची अवेलेबिलिटी आणि आजकालच्या काळामध्ये एक इन्स्टंट गोष्टी हव्या असण्याची टेंडन्सी वाढलेली आहे. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या बाबतीत पण हा एक आपल्याला आता हा ट्रेंड नवीन पाहायला मिळतोय की लोक पटकन IVFला जाण्यासाठी स्वतःहून डिमांड करतायत. सो हा आम्हाला रोजच्या OPDमध्ये येणारा अनुभव आहे. पण आता प्रेग्नन्सी ही अशी गोष्ट आहे, ती काही ॲमेझॉनवरून बेबी डाउनलोड करून घेता येण्याजोगी गोष्ट नाही आहे. तर आपल्याला काय करायला लागतं, वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने खरंच IVF गरजेचे असतात का, किंवा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने कुणामध्ये IVF गरजेचे असतात, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता प्रत्येकाने आपल्याला विचारायला हवा आहे. सो याच्यामध्ये प्रेग्नन्सी कशी राहते ह्याचा आपल्याला जर एक अंदाज आला तर मात्र मग आपण वैद्यकशास्त्रामध्ये काय गरजेचं आहे त्याचा आपल्याला अंदाज येईल. प्रेग्नन्सी कशी राहते, स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र येतात, गर्भ तयार होतो. तो गर्भवाहक नलिकेतून महत्वात गर्भाशयात येतो. तोपर्यंत गर्भाशयाचं अस्तर गर्भधारणेसाठी प्रिपेअर झालेलं असतं आणि तिथे मग गर्भ मूळ धरतो आणि प्रेग्नन्सी वाढायला लागते. हा साधा सोपा फिजिओलॉजिकल इव्हेंट आहे आणि हा प्रत्येक जीवामध्ये घडतो, माणसामध्येही घडतो, बाकी प्राण्यांमध्येही घडतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला आज टेक्नॉलॉजीची हेल्प घ्यावीशी का वाटते किंवा घ्यावी का लागते, हा मोठा प्रश्न आहे. तर फिजिओलॉजी जशी आहे त्याची कारणं त्या ह्या फिजिओलॉजीमध्येच दडलेली आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर बीज तयार होत नसतील कुठल्या कपलमध्ये तर मात्र आपल्याला IVF कडे जायला लागतं. म्हणजे स्त्रीबीज किंवा पुरुषबीज यांची निर्मितीच हॅम्पर्ड झालेली आहे. अनेक कारणं आहेत त्याला आणि इतक्या प्रमाणात स्त्रीबीज किंवा पुरुषबीज तयार होत नाही आहेत की प्रेग्नन्सी निर्माण होऊ शकते. त्या केसमध्ये आपल्याला डेफिनेटली IVFला जायला लागतं. दुसरं जे महत्त्वाचं जे कारण आहे की स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे एक 15 सेंटीमीटर अंतरावरती डिपॉझिट झालेले असतात. म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाशी पुरुषबीज डिपॉझिट होतात आणि स्त्रीबीज जे आहे ते मात्र पोटामध्ये बीजांडामधून तयार होत असतं. सो पुरुषबीजांना गर्भाशयाच्या तोंडाला क्रॉस करून गर्भाशयात जायला लागतं. मग गर्भवाहक नळ्यांमधून गर्भवाहक नळ्याच्या शेवटी जे स्त्रीबीज नुकतंच बाहेर पडलेलं असतं तिथे जाऊन त्याला फर्टिलाइज करायला लागतं आणि गर्भ तयार होतो. तर हा एक साधारण 15 सेंटीमीटरचा जो पॅसेज आहे हा चुकून जर कधी ब्लॉक झालेला असेल, खास करून गर्भवाहक नळ्या म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक होतात, असं जर काही झालेलं असेल तर मग मात्र स्त्रीबीज पुरुषबीज यांना भेटण्याचा मार्ग हा बंद असतो. त्यामुळे त्या कपलमध्ये प्रेग्नन्सी होणं शक्य नसतं नैसर्गिकरित्या. मग त्याला आपल्याला मात्र टेक्नॉलॉजीची हेल्प घ्यायला लागते. इनफॅक्ट सगळ्यात सुरुवातीला याच्यासाठीच IVFची सुरुवात झाली होती.
IVF ह्या शब्दाचा अर्थ होतो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. शरीरामध्ये स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र येऊन फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा गर्भवाहक नळीमध्ये गर्भ तयार होणं ह्या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात आणि शरीरात तयार होते म्हणून इन व्हिवो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. पण आता ते शक्य नसल्याने बाहेर लॅबमध्ये स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र आणून आम्ही गर्भ तयार करतो, त्याला शरीराच्या बाहेर म्हणून इन व्हिट्रो आणि स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र आणून गर्भ तयार करणं म्हणजे फर्टिलायझेशन. सो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF असं म्हटलं जातं. सो दुसरा जो महत्त्वाचा जो म्हणजे जिथे आपल्याला IVF करायला लागतं, टेस्ट ट्यूब बेबी करायला लागतं, ते आहेत ट्यूब्स ब्लॉक असतील तर किंवा पॅसेज ब्लॉक असेल तर. आता तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बीज आता तयार झालं, स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र येऊन गर्भ तयार होतोय, पण ज्या जमिनीत ते गर्भाचं बीज रोवलं जाणार आहे, जे वाढणार, तिथे जे मूळ धरणार आहे, ती जमीन मात्र खडकाळ आहे, बंजर आहे. आता हे आम्हाला कसं कळतं तर स्त्रीबीज तयार व्हायच्या प्रोसेसमध्ये काही हॉर्मोन्स तयार होतात आणि ते हॉर्मोन्सच्या मदतीने गर्भाशयाचं अस्तर तयार होत असतं. आता ह्याच्यामध्ये खूप कोऑर्डिनेटेड सगळे इव्हेंट्स घडत असतात, इतके की गर्भाच्या वाढीचा 6वा दिवस हा इम्प्लांटेशन डे आम्ही म्हणतो. म्हणजे 120 तासापासून 144 तासापर्यंत त्याच्या भोवती असलेलं कवच फोडून गर्भ बाहेर येतो आणि तो गर्भाशयाच्या अस्तरात मूळ धरायला तयार असतो. आणि तसंच गर्भाशयाच्या अस्तराच्या वाढीमध्येही त्या एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फक्त 24 तास असे येतात की ज्या दिवशी तो गर्भ त्या गर्भाशयाच्या अस्तरामध्ये मूळ धरू शकतो. 48 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स फुल पोटेन्शियलने तिथे काम करत असतात आणि प्रत्येक जीन एक प्रोटीन निर्माण करतो, एक प्रोटीन एक फंक्शन करतो आणि हे सगळे प्रोटीन्स जेव्हा आपापलं फंक्शन करत असतात तेव्हा कुठे गर्भधारणा होऊ शकते, गर्भ मूळ धरू शकतो. आता ही विंडो, ही याला आम्ही इम्प्लांटेशन विंडो म्हणतो गर्भाशयाच्या अस्तराची, ही येते फक्त 24 तास. आणि गर्भाच्या जो इम्प्लांटेशन टाइम आहे तोही फक्त 24 तासाचा आहे. तर एक उदाहरण देऊन तुम्हाला साधं सांगतो की तुम्हाला एका ट्रेन पकडायची आहे, महिन्यातून एकच दिवस तुम्हाला स्टेशनवर जाता येणार आहे आणि महिन्यात एकच दिवस ती ट्रेन तिथे येणार आहे. तुम्ही ज्या दिवशी स्टेशनवर जाणार आहात त्या दिवशीच जर ती ट्रेन तिथे आलेली असेल तर तुम्ही ती ट्रेन पकडू शकता. म्हणजे गर्भाची इम्प्लांटेशनची 24 तास, म्हणजे ज्या दिवशी ते इम्प्लांट होऊ शकतो ते 24 तास, म्हणजे गर्भाच्या वाढीचे फर्टिलायझेशन नंतरचे 120 तास ते 144 तास आणि गर्भाशयाच्या अस्तराची इम्प्लांटेशन विंडो जी 24 तासाचीच असते. हे दोन्ही कोइन्साइड झाल्याशिवाय गर्भ मूळ धरू शकत नाही. अनेकदा आम्हाला असं पाहायला मिळतं की बीजाची वाढ होते पण गर्भाशयाच्या अस्तराची वाढ त्या प्रमाणात होत नाहीये. एकतर ते गर्भाशयाचं अस्तर उशिरा मॅच्युअर होत आहे किंवा आधी मॅच्युअर होत आहे आणि या केसमध्ये सुद्धा मग आपल्याला IVF शिवाय पर्याय राहत नाही. कारण मग आम्ही काय करतो या केसमध्ये की एम्ब्रिओज आधी तयार करून ठेवतो, बीज काढून एम्ब्रिओज तयार करून ठेवतो, ते फ्रीज करून ठेवतो. आजकाल ही टेक्नॉलॉजी खूप सुंदर उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपण गर्भ लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला फ्रीज करून ठेवू शकतो आणि ते गर्भ फ्रीज केल्यानंतर ज्या स्टेजला आपण फ्रीज केले त्या स्टेजला अरेस्टेड राहतात. थॉ केल्यानंतर तिथून पुढे ग्रो व्हायला लागतात. सो आपण काय करतो की एम्ब्रिओज वेगळे फ्रीज करून ठेवतो, त्याच्या पुढच्या सायकलमध्ये गर्भाशयाचं अस्तर वेगळं मॅच्युअर करतो आणि गर्भाशयाचं अस्तर आपल्याला माहिती आहे तर इम्प्लांटेशन विंडो जी आहे ती आलेली आहे, त्यावेळेला गर्भ थॉ करून मग गर्भाशयाच्या अस्त्रात सोडतो आणि आपण ह्या 2 विंडो मॅच करायचा प्रयत्न करतो. पण हे दुसऱ्या उपायाने शक्य नाहीये, याला IVFच करायला लागतं, टेस्ट ट्यूब बेबीज करायला लागतं. सो बीज झाले, पॅसेज झाला, जमीन झाली. अजून एक 2 कारणं आजकाल आम्हाला खूप पाहायला मिळतात. त्यातलं एक कारण पूर्वीपासून आहे ते ट्युबरक्युलोसिस. भारतामध्ये ट्युबरक्युलोसिस अजूनही खूप कॉमन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बाकी उपचार बऱ्याच वेळेला फेल होतात आणि नॅचरल सायकलने जर नाही प्रेग्नन्सी राहिली तर लवकर IVFला जायला लागतं. आजकाल जे खूप प्रमाण वाढलेलं आहे ते म्हणजे इंडोमेट्रिओसिस. आता इंडोमेट्रिओसिस काय असतं? इंडोमेट्रिओसिस हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये
गर्भाशयाचं अस्तर जे आहे, जे दर महिन्याला प्रिपेअर होतं, दर महिन्याला प्रेग्नन्सी राहिली नाही तर शेड होतं. आता हे अस्तर म्हणजे जमीन आहे आपली, तर ती जमीन जर तिथे गर्भधारणा झाली नाही तर ते शेड होतं, पुढच्या महिन्याला परत नव्याने तयार व्हायला लागतं. पण जर हे अस्तर अस्तराच्या काही पेशी, म्हणजे आता एरवी हे अस्तर शेड होताना गर्भाशयाच्या तोंडातून योनी मार्गातून पाळीच्या स्वरूपात बाहेर पडतं, पण यातल्या काही पेशी गर्भवाहक नलिकेतून पोटात जाऊन पडतात, तिथे मूळ धरतात, वाढायला लागतात, त्याचे शीट्स तयार होतात, हॉर्मोनच्या इन्फ्लुएन्स खाली ते वाढतात. जसे हॉर्मोन गर्भाशयाच्या अस्तरात जातात तसे पोटात पण पोचतात. प्रत्येक रक्ताच्या प्रत्येक थेंबात हॉर्मोन्स असतात. आणि मग जसं गर्भाशयाचं अस्तर दर महिन्याला ब्लीड होतं तसे हे शीट्स आतमध्ये पेल्व्हिसमध्ये ब्लीड व्हायला लागतात आणि तिथे रक्त साठायला लागतं. तिथे त्या रक्ताच्यामुळे इरिटेशन सुरू होतं, सूज येते, चिकटाचिकटी सुरू होते आणि ह्या प्रकाराला आम्ही इंडोमेट्रिओसिस म्हणतो. गर्भाशयाच्या अस्तराला इंडोमेट्रियम म्हणतात. ते गर्भाशयाचं अस्तर गर्भाशय सोडून इतर कुठे वाढायला लागले की त्याला इंडोमेट्रिओसिस म्हणतात. हा प्रकार आजकाल खूप कॉमनली पाहायला मिळतोय आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आजकाल प्रेग्नन्सीचं वय हे हळूहळू उशिरा होत चाललेलं आहे. कारण शिक्षणासाठी आपल्याला स्त्रियांना, मुलींना बरेच दिवस सुरुवातीच्या काळामध्ये स्टॅबिलिटी येईपर्यंत लग्नच होत नाही आहेत. लग्न नाही झाले तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार? आणि प्रेग्नन्सी ही त्या इंडोमेट्रिओसिसवरचा ॲक्च्युअली क्युअर आहे किंवा त्याच्यावरचा प्रिव्हेन्शन आहे. प्रेग्नन्सी ही उशिरा होत असल्यामुळे हे इंडोमेट्रिओसिस हे प्रकरण आम्हाला आता खूप कॉमनली पाहायला मिळतंय. याच्या लक्षणांमध्ये पेनफुल मेन्सेस, की पाळीच्या आधी, पाळी दरम्यान, पाळीनंतर पोटामध्ये, ओटीपोटामध्ये क्रॅम्प्स येतात, हे त्याचं एक प्रमुख लक्षण आहे. आणि दुसरं प्रमुख लक्षण आहे इन्फर्टिलिटी. प्रेग्नन्सी राहण्यामध्ये इंडोमेट्रिओसिस हा फार मोठा अडथळा आहे. इंडोमेट्रिओसिस असलं म्हणजे लगेच IVF करा असं नसतं, पण ग्रेड 4 इंडोमेट्रिओसिस, अगदी सिव्हिअर फॉर्मचं इंडोमेट्रिओसिस जर असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला नॅचरल ह्याने प्रेग्नन्सी राहणं थोडं अवघड जातं. मग तिथे आपल्याला IVFला जायला लागतं. आणखी 2 कारणांसाठी IVF करायला लागतंय. आता आमच्याकडे सिटी फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही कधी डायरेक्टली IVFला जात नाही. आम्ही आधी असिस्टेड नॅचरल कन्सेप्शनचे 4 ते 6 सायकल देतो. त्यात जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग IUIला जातो आणि IUIमध्ये 2 ते 4 सायकल आम्ही करतो. साधारण 80% लोक या 2 पहिल्या स्टेजमध्ये कन्सीव्ह होतात. पण 20% लोक असे असतात की त्यांना ह्या दोन्ही स्टेपमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. त्यांचे प्रॉब्लेम थोडे सिरियस असतात, सिव्हिअर असतात, त्यांना टेक्नॉलॉजीची हेल्पच लागते. सो टप्प्याटप्प्याने जर उपचार फेल होत असतील तर मग मात्र शेवटी पर्याय राहत नाही, आपल्याला टेक्नॉलॉजीची हेल्प घ्यायला लागते, IVFला जायला लागतं. आणि आजकाल एक नवीन आम्हाला कारण समोर यायला लागलंय, ते म्हणजे जगण्याची स्पर्धा इतकी कटथ्रोट झालेली आहे आणि स्ट्रेस इतका वाढलेला आहे की नवरा बायकोमध्ये फिजिकल रिलेशन येण्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. आणि परफॉर्मन्स एन्झायटीचे अनेक कपल आमच्या समोर येत आहेत की ज्यांच्यात महिने रिलेशन्स आलेले नसतात आणि ते डिमांड करतायत आता की आमचं रिलेशन टिकण्यासाठी आम्हाला एक बॉन्ड हवा आहे आणि बेबी हा तो बॉन्ड आहे आणि त्यासाठी तरी किमान आम्हाला IVF करून द्या. म्हणजे त्या कपलमध्ये बऱ्याच वेळेला इरेक्शन, इजॅक्युलेशनचे इश्यू असतात मेलमध्ये आणि रिलेशन्स होतच नाहीत. आणि मग अशा कपलमध्ये अगदी आम्हाला कधी कधी टेस्टीजमध्ये स्पर्म काढून गर्भ तयार करून द्यायला लागतात. अशा कपलमध्ये प्रेग्नन्सी द्यावी की नाही द्यावी हा थोडासा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण पेशंटची जर तशी डिमांड असेल दोघांचीही तर बिकॉज दे आर व्हेरी कॉम्पॅटेबल विथ इच अदर मेंटली, बट फिजिकली समहाऊ त्यांना ते शक्य होत नाही आहे. सो परफॉर्मन्स एन्झायटी असेल किंवा दुसऱ्या काही कारणाने, सो त्या केसमध्ये आता नाविलाज असतो, आम्हाला IVF करायला लागतात. सो अशी साधारणतः एक 6-7 कारणं आहेत त्याच्यासाठी आम्हाला IVF करायला लागतं. बरं, IVF मध्ये एक साधारणतः स्त्री बीजांचा आणि पुरुष बीजांचा काय क्रायटेरिया असावा? म्हणजे आपल्याकडे या लेवल्स आहेत, सो यामध्ये आपण IVF करायला हवं किंवा यामध्ये आपण ते करायला नको, हे तुम्ही कसं बघणार? IVF कुणामध्ये करावं हा फार मोठा क्रुशियल प्रश्न आहे. IVF कुणात करू नये हाही फार मोठा क्रुशियल प्रश्न आहे. IVF कुणात करावं?
आता जर बीजच तयार होत नसतील, पुरुष बीजांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सीमेन अनालिसिस करतो, शक्यतो ते कम्प्युटराइज अनालिसिस करावं, सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नये. सब्जेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे आम्ही जर एकच सीमेन 10 एम्ब्रिओलॉजिस्टला तपासायला दिलं तर त्याचे 10 वेगवेगळे रिपोर्ट येतात. सो आजकाल आम्ही म्हणतो की तुम्ही सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नका, तुम्ही कम्प्युटराइज अनालिसिस करा. कम्प्युटराइज अनालिसिसमध्ये रिझल्ट चुकण्याची शक्यता कमी असते. आणि त्याच्यामध्ये जर स्पर्म काउंट खूपच कमी असेल, 5 मिलियनपेक्षा खाली काउंट असेल, तर ते IUI साठी पण ते सीमेन उपयुक्त नसतं. अजून त्याच्यामध्ये जर त्या स्पर्म्सची जर मोटिलिटी ज्याला म्हणतो, आता स्पर्म्सला गर्भाशयाच्या तोंडापासून स्त्रीबीजापर्यंत म्हणजे 15 सेंटीमीटरचं अंतर पार करायचं आहे. त्याचा आकार इतका लहान आहे की ते त्याच्यासाठी मॅरेथॉन रन पळायला इतकं आहे. पण त्याला त्या एक स्पर्मला टेल असते, त्या टेलच्या मदतीने ते स्विम करत करत तिथपर्यंत पोहोचतात. पण काही आजारांमध्ये काही कारणांमुळे स्पर्म्सची ही व्हिगर जी आहे ती कमी होते. त्याला ती जी टेल आहे त्याच्या मुवमेंट्स इतक्या स्ट्रॉंग नसतात की स्पर्म पुढे सरकू शकतील. त्याला आम्ही अस्थॅनोस्पर्मिया म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला पुढे हालचाल करता येत नाही, फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी स्पर्म्सला नसते. अशा केसमध्ये ही आम्ही सुरुवातीला IUI ट्राय करू शकतो. IUI नंतर बऱ्याच वेळेला स्पर्म मोटिलिटी वाढते. पण जर IUI ट्राय करूनही जर स्पर्म मोटिलिटी नसेल तर मग मात्र आम्हाला IVFला जायला लागतं. आणि तिसरं स्पर्मचा एक खराब प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी खूप खराब झालेली असते. मॉर्फोलॉजी म्हणजे आकार. स्पर्मचा एक ठरलेला आकार असतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असू शकतात. म्हणजे 2 डोके असलेले स्पर्म, 2 टेल असलेले स्पर्म, किंवा जो स्पर्मची मधली बॉडी असते ती अशी जाड झालेली, डब्बू झालेली असते, त्याला मिडपीस डिफेक्ट म्हणतो आम्ही. आणि हे सगळे स्पर्म थोडे जेनेटिकली डॅमेज झालेले असतात. आता तुम्ही म्हणाल एक स्पर्म आणि एक एग मिळून गर्भ तयार होतो, मग एक जरी पोचला तरी होईल की? पण तसं नसतं. स्त्रीबीजाभोवती खूप साऱ्या पेशींच्या कव्हरिंग्ज असतात आणि स्पर्म सुरुवातीला जे जातात तिथे ते त्यांच्या समोरच्या भागामध्ये ॲक्रोझोमल कॅप असते, तिथून ते काही एन्झाईम्स रिलीज करतात आणि हा भाग डायजेस्ट केला जातो. आणि तो भाग डायजेस्ट करून 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 मग शेवटी स्पर्म्सची जी ह्याची एगची जी भिंत आहे तिथपर्यंत पोहोचतात आणि मग शेवटचा स्पर्म त्याला फर्टिलाइज करतो किंवा नंतर येणाऱ्या लॉटमधला. सो बेसिकली एक स्पर्म आणि एक एग मिळून गर्भ तयार होत असला तरी एक स्पर्म ह्याच्यापर्यंत एकपर्यंत पोहोचला तर प्रेग्नन्सी राहत नाही. आपल्याला तिथे काही लाख स्पर्म तिथे पोचवावे लागतात. त्याच्यासाठी त्या मॅरेथॉन रनमध्ये लाख लोकांनी जर जिंकावं अशी जर अपेक्षा असेल तर कोट्यावधीने पळायला पाहिजे. सो स्पर्म काउंट जो आहे तो महत्त्वाचा आहे. स्पर्म्सची पुढे सरकण्याची क्षमता म्हणजे मोटिलिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणजे मोटिलिटी 100 स्पर्म जर असतील तर त्यात आम्ही म्हणतो की किमान 40 स्पर्म मोटाईल पाहिजेत आणि त्यातले किमान 32 स्पर्म फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी, म्हणजे ते त्याच्या टेलमध्ये इतकी व्हिगर पाहिजे की ते स्वतःला पुढे ढकलू शकले पाहिजेत, हे झालं पाहिजे. तेव्हा त्याला आम्ही नॉर्मल रिपोर्ट म्हणतो. काउंटमध्ये 15 मिलियन म्हणजे साधारण 1.5 ml पेक्षा जास्त सीमेन एका इजॅक्युलेशनमध्ये येतं. त्याच्यामध्ये एका ml मध्ये किमान 15 मिलियन स्पर्म्स हवेत, त्यातले 40% मोटाईल हवेत. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे किमान त्यातले 4 ते 5% स्पर्म हे ॲटलिस्ट 4 ते 5% मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल हवेत, ज्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नको आहे. हे झालं सिमेनच्या बाबतीतलं. एग्सच्या बाबतीमध्ये आता एग्सची ॲनालिसिस आपण असं बाहेरून नाही करू शकत. एग बाहेर काढलं आणि ते मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर आपण ते समजू शकतो. पण साधारणतः AMH लेवल, पेशंटचं एज, पेशंटला जर डायबिटीस असेल तर याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की एक क्वालिटी काय असेल. AMH ही एक अँटीम्युलेरियन हॉर्मोन नावाचं एक हॉर्मोन आहे. आता अँटीम्युलेरियन हॉर्मोन काय रिफ्लेक्ट करतं हे नीट लक्षात घ्या. प्रत्येक स्त्रीला आपल्या म्हणजे जन्मापासूनच ॲक्च्युली काही एक ठराविक स्त्रीबीजांचा साठा मिळालेला असतो. निसर्ग देतो तो साठा. आता
तेच त्यापैकी काही स्त्रीबीज दर महिन्याला पाळी एकदा सुरू झाली की वापरले जातात आणि ते स्त्रीबीज हळूहळू हळूहळू एक्झॉस्ट होत जातात. आणि जर आता तुम्हाला एक टोकरीभर बोरं खायला दिली आणि तुम्ही ती बोरं खायला सुरुवात केली आणि 1 तासाभराने येऊन पाहिलं तर खाली राहिलेली बोरं जी असणार ती किडकी मिडकीच असणार आहेत. चांगली बोरं आधी तुम्ही खाऊन घेणार. तसंच निसर्गही करतो की यंग एजमध्ये आधी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे जे एग्ज आहेत ते आधी वापरले जातात आणि हळूहळू हळूहळू काय होतं की त्या एग्सची संख्या कमी होत जाते आणि राहिलेले जे असतात तो फक्त गाळ शिल्लक राहिलेला असतो, खराब एग्स शिल्लक राहिलेले असतात, ज्याच्यामधून गर्भ तयार होणं किंवा जे रूट करणं, गर्भ रूट करणं हे थोडंसं डिफिकल्ट होत जातं. AMH काय रिफ्लेक्ट करतो तर कुठल्याही क्षणी त्या स्त्रीच्या मध्ये जे स्त्रीबीज शिल्लक आहेत ते काय प्रमाणात आहेत हे रिफ्लेक्ट करतो. अर्थात AMH कमी झालं तर त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि जी राहिलेली आहे तेही आपले खराबच असणार आहेत. मग म्हणजे सगळे खराब नसतात पण त्यांची क्वालिटी कमी असणार आहे किंवा त्यांची संख्या आणि क्वालिटी दोन्ही कमी झालेली असणार आहे. तर अँटीम्युलेरियन हॉर्मोनचा रोल असा आहे की आपल्याला अंदाज येतो की स्त्रीमध्ये किती स्त्रीबीज शिल्लक आहेत आणि त्याची साधारण क्वालिटी काय असेल आणि ह्याची आपल्याला एक अधिक माहिती घ्यायला लागते. कधी कधी आम्हाला असं पाहायला मिळतं की खूप यंग एजमध्ये आजकाल तुमचं AMH लेवल एकदम खाली गेलेले आहेत. 1.5 ते 4.5 ही नॉर्मल रेंज असते AMH. आणि आता खूप यंग मुली 28, 29, 30 वर्षाच्या येत आहेत. आपला ॲक्च्युअली मिनोपॉजचा काळ तर 48 वर्ष आहे, ±4 वर्ष. आणि तोपर्यंत एक टिकले पाहिजेत कारण एक सगळे एक्झॉस्ट झाले की मिनोपॉज येतो. पण आता 28 आणि 30व्या वर्षीच आम्हाला AMH 0.5, 0.7 असे मिळायला लागलेले आहेत. तर अशा वेळेला आम्हाला अंदाज येतो की अरे ह्याचे एग संपत चाललेले आहेत. सो इथे आपल्याला फार खेळत बसायला स्कोप नाही आहे. इथे आपल्याला पटकन टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन एक लेकरू तरी तिच्या पदरात द्यायला पाहिजे. अशा वेळेला IVF करणं जस्टिफाईड आहे. नाहीतर मग काय होतं की तुम्ही जर खेळत बसलात पहिल्या सुरुवातीच्या उपचारांनी तर एक पॉईंट असा येतो आणि ते किती फास्ट रॅपिडली डिप्लीट होते आपल्याला माहित नाही आहे. सो एक पॉईंट असा येतो की ते एग अगदी संपूर्णच जातं. ते प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होतं, प्रीमॅच्युअर मिनोपॉज येतो. सो त्याच्या आधी आपल्याला प्रेग्नन्सी देणं अपेक्षित असतं. म्हणून आपल्याला AMH लेवल पाहायला लागते. सो स्त्रीबीज पुरुषबीज दोघांचं झालं. तर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे ट्यूब्स ओपन आहेत का किंवा पॅसेज ओपन आहे का. पॅसेज ओपन आहेत का पाहायला आपण ज्या टेस्ट करतो त्यात 2 प्रकारच्या टेस्ट असतात. एक असते ज्याच्यामध्ये आपण एक्सरे मध्ये दिसणारा डाय गर्भाशयाच्या तोंडातून पुश करतो आणि तो डाय गर्भाशयात जातो, गर्भाशयातून फॅलोपियन ट्यूब मध्ये जातो आणि तो पोटात असा धबधब्यासारखा पडताना जेव्हा आम्ही एक्सरे क्लिक करतो आणि ते एक्सरे क्लिक करण्याला ह्या सगळ्या प्रोसेसला आम्ही हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी, ग्राफी म्हणजे बघणं, हिस्टेरो म्हणजे गर्भाशय, साल्फिंग्स म्हणजे ट्यूब्स. सो गर्भाशय आणि ट्यूब्स बघता येईल अशी व्यवस्था ती आहे एक्सरेच्या माध्यमातून, म्हणून त्याला हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी किंवा HSG असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये आपल्याला काय कळतं तर गर्भाशयाचा आतमधले कॅव्हिटी नॉर्मल आहे का आणि ट्यूब्स ओपन आहेत का ह्या 2 गोष्टी कळतात. अजून एक प्रकारची टेस्ट असते. ती टेस्ट जी आहे ती म्हणजे त्या टेस्टमध्ये आपण दुर्बीण पोटात टाकतो. दुर्बीण पोटात टाकतो म्हणजे अर्थात ती भूल देऊन टाकायला लागते. प्रोसिजर आहे, छोटी सर्जरी आहे ती. तिला आम्ही फर्टिलिटी इन्हान्सिंग इंडोस्कोपी सर्जरी असं म्हणतो. दुर्बीण पोटात टाकली की खालून गर्भाशयाच्या तोंडातून एक ब्ल्यू कलरचा, आम्ही त्याला मिथिलीन ब्ल्यू म्हणतो, तो डाय पुश करायचा. तो डाय गर्भाशयात जातो. गर्भवाहक नळ्यांमधून दुसऱ्या टोकाने पोटात पडताना दिसतो. तसं जर तो दिसला तर आम्ही ट्यूब्स ओपन आहेत किंवा पॅसेज ओपन आहे असं समजतो. सो याला आम्ही मिथिलीन ब्ल्यू टेस्ट असं म्हणतो. सो 2 प्रकारे आपण पॅसेज ओपन आहे का पाहू शकतो. आता हा जर पॅसेज ब्लॉक असेल तर मग काय करायचं तर दुसरा पर्यायच नाही आहे काही. एक ट्यूबल कॅन्युलेशन नावाचा एक प्रकार आहे की दुर्बीण टाकून आम्ही एक गाईड वायर पास करायचा प्रयत्न करतो फॅलोपियन ट्यूब्समधून आणि तो जो ब्लॉक आहे तो ओपन करायचा प्रयत्न करतो.
काही वेळेला ते सक्सेसफुल होतं, काही वेळेला सक्सेसफुल होत नाही. कधी कधी सक्सेसफुल झाल्यानंतरही ट्यूबला आतून डॅमेज झालेलं असतं, त्याच्यामुळे गर्भ जो परत 5-6 दिवसात गर्भाशयात पोचणं अपेक्षित असतं त्याचा तो प्रवास नीट होत नाही आणि गर्भवाहक नलिकेमध्येच गर्भ मूळ धरतो, त्याला आम्ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो, असे प्रकारही होतात. सो बेसिकली ट्यूब जर डॅमेज झालेले असतील खूप, तर IVF शिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही म्हणतो त्याला पिप इन टू द पेल्विस. पिप इन टू द पेल्विस म्हणजे दुर्बीण पोटात टाकायची आणि बघायचं की इज देअर एनी इंडिकेशन फॉर टेकिंग हेल्प ऑफ हायर टेक्नॉलॉजीज. आता ह्याच्यात काय असतं पिप इन टू द पेल्विसमध्ये, की आम्हाला सस्पेक्टेड असतं इंडोमेट्रिओसिस. जर स्त्रीला पाळीमध्ये पेन होत असेल, साधारणतः पाळीच्या पहिल्या दिवशी 6 तासांपर्यंत राहून पोटात क्रॅम्प्स येणं हे नॉर्मल समजलं. रादर इट्स अ साईन ऑफ ओव्युलेटरी सायकल, म्हणजे स्त्रीबीज तयार होतं याचं ते साईन आहे. पण जेव्हा इंडोमेट्रिओसिस होतं तेव्हा त्या स्त्रीला पाळी यायच्या आधी किंवा पाळी दरम्यान 6 तासांपेक्षा जास्त किंवा कधी कधी पाळी नंतर सुद्धा पेन होत असतं, क्रॅम्पी पेनच असतं ते. पण हे असं पेन होत असेल तर वी सस्पेक्ट इंडोमेट्रिओसिस. मग त्यात काय करायचं, त्याचं निदान कसं होणार, तर त्याचं निदान व्हायचा एकच उपाय आहे की पोटामध्ये दुर्बीण टाका आणि प्रत्यक्ष डोळ्याने कॅमेऱ्यावर पहा, कॅमेरा आणि मॉनिटरवर पहा की आतमध्ये एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे. आणि इंडोमेट्रिओसिसमध्ये ब्लॅकिश ब्राउनिश असे स्पॉट असतात, म्हणजे असे पावडर बर्न स्पॉट म्हणतो आम्ही त्याला. तर ते असे स्पॉट्स असतात, पॅचेस असतात, ते दिसतात, चिकटी झालेली असते ती दिसते. तर त्याचं आम्हाला एकतर फल्गरेशन म्हणजे लो इंटेन्सिटी करंटने आम्ही ते जाळून टाकतो. ते एक तुमची फर्टिलिटी वाढवण्यासाठी अतिशय गरजेचं असतं. आणि दुसरं, जर खूप सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस असेल त्या केसमध्ये, आम्ही याला ग्रेड 4 इंडोमेट्रिओसिस म्हणतो, त्याला उपचारच नाही आहे दुसरा, म्हणजे नॅचरल कन्सेप्शन इज ॲज गुड ॲज मिरॅकल इन दिस पेशंट. सो गोईंग फॉर IVF इन दिस पेशंट इज जस्टिफाईड. की ग्रेड 4 इंडोमेट्रिओसिस आहे, तुम्ही IVF साठी जा असं जर कोणी डॉक्टर सांगत असेल तर योग्य सांगतोय तो. सो आणि त्याचं लक्षण आधी पेनफुल मेन्सेस असतात, त्याच्यामध्येही आपल्याला द्यायला लागतं. स्त्री बीजांचा आणखी एक प्रश्न बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो, दुसरा जो AMH लो तर मी सांगितला, AMH हाय पण असतं. हे PCOD नावाच्या एका आजारामध्ये असतं, जे आजकाल खूप कॉमन आहे. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, स्ट्रेस इंड्युस्ड येणारा आजार आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालंय, जगण्याची स्पर्धा कटरोट होत चालली आहे, त्याच्यामुळे ताण वाढत चाललेला आहे. आणि त्या ताणातून त्या ताणाला हॉर्मोनल ॲडॅप्टेशन चालू आहे शरीरामध्ये, आणि त्या हॉर्मोनल ॲडॅप्टेशनचं जे क्लिनिकल स्वरूप आम्हाला पाहायला मिळते त्याला आम्ही PCOD म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि याच्यामध्ये ॲक्च्युली AMH लेवल आम्हाला जास्त भेटते, आणि याच्यामध्ये पण AMH लेवल जरी जास्त असली स्त्रीबीज तयारच होत नाही. आता सर गोळ्या औषधांनी जर स्त्रीबीज तयार झालं नाहीच तर मग शेवटी इंजेक्शनकडे ते गाडं जातं. इंजेक्शनकडे एकदा गाडं गेलं की तो कल मग IVF कडे जायला लागतो. सो गर्भाशयाचा अस्तर पण या लोकांमध्ये नीट तयार होत नाही. तो गर्भाशयाचा अस्तर आणि बीजाची वाढ ह्याच्यात मिसमॅच होतात. त्यामुळे बऱ्याचशा PCOS पेशंट काही सुरुवातीचे उपचार जर सारखे फेल होत राहिले आणि त्यात तसंच त्यांना ताण खूप असतो, मेंटली खूप स्ट्रेस्ड असतात, सो दे वॉन्ट इन्स्टंट रिझल्ट, आणि मग अशा ह्याच्यामध्ये शेवटी ते IVF कडे त्यांना जायला लागतं. मी मध्ये मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही कपल असे आहेत की त्यांना रिलेशनच येत नाहीत, बट दे वॉन्ट दॅट रिलेशनशिप टू कंटिन्यू. आणि इरेक्शन फेल्युअर आहे, इजॅक्युलेशन फेल्युअर आहे, आम्हाला टेस्टिसमधून स्पर्म काढून अक्षरशः त्यांना गर्भ तयार करून प्रेग्नन्सी द्यायला लागते. सो तेही एक इंडिकेशन त्याच्यामध्ये जस्टिफाईड आहे. सो असे योग्य कारणासाठी IVF करणं, टेक्नॉलॉजीची हेल्प घेणं, रादर ते त्यासाठीच तयार झालेलं आहे, इट इज जस्टिफाईड. पण खूप घाई डेस्परेशन म्हणून IVF ला जाणं इज नॉट वर्थ, किंवा ते ॲक्च्युली चुकीचं आहे किंवा रादर हानिकारक आहे. आपण IVF करण्याआधी मुख्यतः कुठल्या बाबींचा विचार करायला पाहिजे? की IVF करण्याआधी ॲक्च्युली आता आपण जसं आता बोलतोय की आपल्याला सगळं इव्हॅल्युएशन करायला लागतं.
पेशंट आला की आम्ही त्यांची डिटेल हिस्ट्री घेतो. अनेक प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आम्हाला अंदाज येतो काय काय आजार असू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे. त्याच्यानंतर मग असं झाल्यानंतर मग पुढचा आमचा हे असतो तो एक्झामिनेशन. आणि एक्झामिनेशन नंतर ही सगळी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय करतो आम्ही, स्त्रीबीज तयार होण्यासाठी काही हॉर्मोनचे आजार अडथळे आणतात, त्याच्या तपासण्या होतात. पुरुष बीज तयार होत आहेत का, काउंट मोटिलिटी पाहण्यासाठी कम्प्युटराइज सिमेन अनालिसिस होतं. पॅसेज ओपनिंग पाहण्यासाठी जर ज्या स्त्रियांमध्ये पाळी उशिरा येते किंवा पेनफुल आहे त्यांच्यामध्ये लॅप्रोस्कोपी करावी. ज्यांच्यामध्ये पाळी उशिरा येत नाही किंवा पेनफुल नाही आहे त्यांच्यामध्ये तुम्ही HSG करून ट्यूब्स ओपन आहेत का पाहू शकता. नंतर त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अस्तराची गर्भधारण क्षमता जी आहे ती त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या काही आजारांमुळे अफेक्ट होते. आता असं पाहिलं जातं की बाळ हे काय स्त्रीच्या शरीराचा अवयव नाही आहे. स्त्रीची प्रतिकारशक्ती त्याच्यावर हल्ला करून त्याला नष्ट करू शकते. पण निसर्गाने वेगवेगळ्या ट्रिक्स प्ले करून ते थांबवलेलं असतं. पण काही प्रतिकारशक्तीचे आजार असतात की ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती खूप ॲग्रेसिव्ह झालेली असते. ती तुमच्याच शरीराच्या पेशींवरती सुद्धा हल्ला करते. त्याला आम्ही ऑटोइम्युन डिसीजेस म्हणतो. तर ती बाळावरती जे शरीराचा अवयव नाही आहे त्याच्यावरती तर ते हल्ला करून त्याला नष्ट करू शकते. अशा केसेसमध्ये एकतर इम्प्लांटेशन फेल्युअर होतात, म्हणजे प्रेग्नन्सी राहतच नाही, किंवा राहिली तर रिकरंट ॲबॉर्शन्स होतात. तर आम्हाला त्याच्याही टेस्ट करायला लागतात. म्हणजे अँटी थायरॉइड अँटीबॉडीज, अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडीज, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज ह्या तपासण्या करून घ्यायला लागतात. आणि हे सगळं ॲनालिसिस झाल्यावरती समोर घेऊन बसायचं की पेशंटचं वय काय आहे, इन्फर्टिलिटी ड्युरेशन काय आहे. 40च्या पुढे जर स्त्रीचं एज असेल तर IVF जस्टिफाईड आहे. AMH लेवल वगैरे, कारण क्वालिटी एग्सची काही शिल्लक राहिलेली नसते. नंतर तिचं इन्फर्टिलिटी ड्युरेशन किती आहे, तिचं AMH लेवल किती आहे, स्पर्म काउंट कसा आहे, ट्यूब्स ओपन आहेत का, इंडोमेट्रिओसिस आहे का, आधीचे उपचार काय काय घेतलेत आणि काय काय फेल झालेले आहेत, आणि अर्थात त्यांचं डेस्पिरेशन मेंटल स्टेट काय आहे हे सगळं बघायला लागतं. आणि मग शेवटी आम्ही ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो की यांना असिस्टेड नॅचरल सायकल द्यायचेत का, किती द्यायचेत, IUI सायकल द्यायचेत का, किती द्यायचेत, IVF करायचे का डायरेक्टली, ह्या सगळ्याचा आधी आम्ही बसून एकदा त्याचा पूर्ण विचार करून मग प्रोटोकॉल तयार करतो आणि त्या प्रोटोकॉलला स्टिक राहायचं पुढे. युजली आम्ही असं पाहिलं की टप्प्याटप्प्याने जर तुम्ही गेलात तर रिझल्ट सगळ्यात चांगले आहेत, नाहीतर तुम्ही इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये अडकता. IVF ट्रॅप म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यात अडकता. सो टप्प्याटप्प्याने गेलेलं रिझल्ट्स आर बेटर. 80% लोक आमची पहिल्या 2 टप्प्यातच म्हणजे असिस्टेड नॅचरल सायकल आणि IUI मध्येच कन्सिव्ह होतात. फक्त 20% लोकांना IVF लागतं. अर्थात काही लोकांना डायरेक्टली IVF लागतं, ज्यांच्यामध्ये ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा हे बीजांचे प्रॉब्लेम असतील त्यांना, किंवा सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल तर पर्याय नसतो काही. पण बहुतेक लोक नॅचरल वेने कन्सिव्ह होतात. पण हे ॲनालिसिस नीट झालेलं नसताना डायरेक्ट IVFला जाणं इज नॉट अ वाईज थिंग टू डू. थोड्या वेळापूर्वीच तुम्ही बोललात की IVF ट्रॅपमध्ये लोक अडकतात किंवा काय. हा IVF ट्रॅप म्हणजे नक्की काय? IVF ट्रॅप किंवा इन्फर्टिलिटी ट्रॅप, आता हा फार गमतीदार विषय आहे. म्हणजे आजकाल लोक येत आहेत डायरेक्टली म्हणतात की डॉक्टर आम्ही 2 महिने 3 महिने प्रयत्न केले, प्रेग्नन्सी राहत नाहीये, IVF करून द्या. आमचं ते एक मैत्रिणीने करून घेतलं आणि त्यांना प्रेग्नन्सी राहिली, ट्विन राहिले वगैरे वगैरे. सो IVF फार सोपा उपाय आहे बाळ मिळवण्याचा असं लोकांना वाटतं. ॲक्च्युअली तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असं जर विचाराल तर चरक ऋषींनी खूप मोठं छान एक वाक्य चरक संहितेत लिहून ठेवलं. ते म्हणतात, सौमनस्य गर्भधान नाम अग्रम. म्हणजे प्रेग्नन्सी राहायला आणि टिकायला आवश्यक गोष्टींचा जर आपण अग्रक्रम लावला तर सगळ्यात अग्रस्थानी काय येईल तर चरक ऋषी सांगतात सौमनस्य, म्हणजे त्या कपलचं, खास करून त्या स्त्रीचं आनंदी, समाधानी आणि शांत मन. प्रॉब्लेम असा होतो तुम्ही खूप ॲग्रेसिव्हली ट्रीटमेंट घ्यायला लागलात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली खूप इन्व्हेस्ट करायला लागतंय. तर IVF प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप वेळा व्हिजिट्स करायला लागतात, इंजेक्शन्स घ्यायला लागतात, पैसे खूप जातात, तुम्हाला अनेक ॲडजस्टमेंट करून दवाखान्यात जायला लागतं.
याच्यामध्ये एक्सपेक्टेशन खूप वाढतात. तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करत जाल तेवढे रिटर्नचे एक्सपेक्टेशन येणार आहेत. आता जेव्हा तुमचे एक्सपेक्टेशन्स वाढतात, प्रेग्नन्सी राहिलीच पाहिजे अशी जेव्हा अपेक्षा निर्माण होते, तेव्हा प्रेग्नन्सी राहिली नाही तर काय याची भीती वाटायला लागते. आता ही भीती जी आहे मनात, कुठल्याही माणसाच्या मनात भीती निर्माण झाली की डिस्ट्रेस निर्माण होतो, आणि त्या भीतीचं पटकन निरसन करावं याच्यासाठी माणसाला प्राथमिकता देऊन त्याच्यावरती विचार करायला लागतो, प्रायोरिटी बेसिसवरती, की काय कारणाने ही भीती निर्माण झाली आहे, मी का प्रेग्नन्सी राहणार नाहीये, आणि काय करू म्हणजे राहील. रादर ह्या भीतीमुळेच बरीचशी लोक आमच्याकडे आलेले असतात. पण ह्या भीतीचं निरसन करण्यासाठी जे अखंड चिंतन चालू होतं त्यालाच चिंता असं म्हटलं जातं. सो भीती आणि चिंता ही मनावर अपेक्षा खूप असतील तर मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे असं वारंवार बुद्धीला आपल्याला जाणवत राहतं. मनाविरुद्ध घडण्याची शक्यता किंवा तशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला जी हेल्पलेसनेस येते त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो. सो भीती, चिंता, ताण तुमच्या मनाचा ताबा घेतात ज्या वेळेला तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंटकडे जायला लागतं. आणि अशा याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, मग हॉर्मोन्स त्याला तुमच्या त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला हॉर्मोन अडॅप्ट करायचा प्रयत्न करतात. आणि प्रेग्नन्सी देणं नाही देणं हे कोण ठरवतं? मदर नेचर ठरवते. ती मदर नेचर, मग आई येते आपली, ती म्हणते की हे लेकरू माझं ताणात आहे, याला प्रेग्नन्सीचा ॲडिशनल ताण ह्या काळात नको. आणि मग ती काय करणार आहे, हॉर्मोन्सचे चेंजेस असे करणार आहे की तुम्हाला ॲक्च्युअली प्रेग्नन्सीपासून प्रोटेक्ट केलं जातं. हवी आहे प्रेग्नन्सी, पण तुम्हाला प्रेग्नन्सी राहू नये म्हणून निसर्ग प्रयत्न करतो. कारण प्रेग्नन्सी पाळ पोटात किंवा बाहेर वाढवणं हा खूप मोठा ताणाची गोष्ट आहे, स्ट्रेस असलेली गोष्ट आहे, फुल टाईम जॉब आहे तो. सो बेसिकली तुमचं ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट प्रेग्नन्सीसाठी जो ताण उत्पन्न करते, त्यातून जो हॉर्मोनचा बॅलन्स बिघडतो, त्यानेच प्रेग्नन्सीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. आणि त्याच्यातून तुम्ही प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून मग आणखी ॲग्रेसिव्हली उपचार करायला लागता आणि ह्या दुष्टचक्रामध्ये तुम्ही फिरत राहता. कित्येक कपल मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली एक्झॉस्ट होऊन जातात, सगळे उपचार थांबवतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहते. हे आम्ही खूप वेळा पाहिले. म्हणजे हे कभी खुशी कभी गम मध्ये तो एक मुलगा सांभाळायला आणला म्हणून दुसरा झाला स्वतःचा, हे घडतंय, हे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक वेळा अनुभवलेलं आहे. सो हा इन्फर्टिलिटी ट्रॅप आहे. जोपर्यंत तुम्ही त्या ट्रॅपमधून बाहेर पडत नाही, मेंटली तो कुठेतरी ब्रेक करायला लागतो, तोपर्यंत प्रेग्नन्सी अवघड आहे. त्यामुळे ट्रीटमेंट देताना टप्प्याटप्प्याने उपचार करावेत. आधी कमी खर्ची, कमी त्रासदायक, कमी वेळ द्यायला लागतील असे उपचार आधी करावेत ज्याला सक्सेस रेट चांगला आहे. आणि उपचार सुरू झाल्यावरती पेशंटचा ताण वाढणार नाही अपेक्षा वाढून, याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला लागतं आणि स्ट्रेस कमी असताना आपण टप्प्याटप्प्याने उपचार करत गेलो तर रिझल्ट सगळ्यात चांगले आहेत. IVFला डायरेक्टली जम्प करणं आणि ताण ओढावून घेणं आणि हॉर्मोनचा इम्बॅलन्स इंड्यूस करून स्वतःच्याच प्रेग्नन्सीत अडथळा निर्माण करणं, याला इन्फर्टिलिटी ट्रॅप म्हणतात. आणि ते अडकून त्यात ते गोल 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 फिरत राहतात दुष्टचक्रामध्ये. सो इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर तुम्ही पहिलं महत्त्वाचं म्हणजे अगदी डेस्पिरेशन जे प्रेग्नन्सीच्या बाबतीतलं आहे ते पहिलं सोडा आणि लाईफस्टाईल थोडी मॉडिफाय करा, उपचार टप्प्याटप्प्याने घेत जा. आणि सगळे उपचार फेल झाले तर आहे ना, IVF कुठे पळून जाणार आहे, शेवटी IVFला जा, नाही जर झालं तर. पण युजली 80% लोक पहिल्या 2 स्टेजमध्ये जर कन्सीव्ह होत असतील पहिल्या 6-7 महिन्यात, तर मग IVF डायरेक्टला त्याला जम्प करणं इज नॉट अ वाईज थिंग टू डू. अशा केसेसमध्ये IVF बेसिकली कोणी करू नये किंवा कोणी हे करावं याबद्दल काय सांगाल? ओके, सो पहिल्या 2 स्टेजला कोणी जावं, IVF कोणी टाळावं, याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. छान प्रश्न आहे. सो आता ज्यांची बीज व्यवस्थित तयार होत आहेत, स्त्री बीज तयार होत आहे व्यवस्थित, पुरुष बीज तयार होतं, AMH लेवल चांगले आहेत, हॉर्मोनल बॅलन्स चांगला आहे स्त्रीचा, म्हणजे प्रोलॅक्टिन, थायरॉइड आणि AMH तिन्ही लेवल चांगले आहेत, त्यांना IVFला जायची लगेच गरज नाही आहे.
ज्यांच्यामध्ये पुरुष बीजांची संख्या पुढे सरकण्याची क्षमता सिमेन अनालिसिसवरती काउंट आणि मोटिलिटी नॉर्मल आहे, त्यांना डायरेक्टली लगेच IVF-ला जायची गरज नाही आहे. ज्यांचा पॅसेज गर्भाचा पॅसेज, गर्भाशयाचा आणि गर्भवाहक नळ्यांचा जो पॅसेज आहे तो ओपन आहे हे प्रूव्ह झालेला आहे आयदर HSG वरती किंवा इंडोस्कोपीवरती, त्यांनाही IVF-ला जायची लगेच गरज नाही आहे. ज्यांचं गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार होतंय, इन फेज तयार होतंय, म्हणजे जसं स्त्रीबीज वाढतंय तसं अस्तर वाढतंय, म्हणजे आपल्याला साधारणतः अंदाज येतो की बाबा स्त्रीबीज फुटून बाहेर पडून गर्भ तयार होऊन त्याचा जो 5वा दिवस येईल, 6वा दिवस 120 तास ते 140, त्यावेळेला हे ऑलरेडी मॅच्युअर असणार आहे. हे सोनोग्राफीवरती बऱ्याच वेळेला कळतं आम्हाला. तर तसं असेल तरी त्यांना डायरेक्टली IVF-ला जायची गरज नाही. ज्यांना लॅप्रोस्कोपी केली आहे, सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस नाही आहे किंवा PCOD सारखा आजार ज्याच्यात स्त्रीबीज तयार होतच नाही आहे तयार गोळ्यांनी, अशी परिस्थिती नाही आहे, नॉर्मल आहे, इंडोमेट्रिओसिस नाही आहे, PCOD नाही आहे किंवा PCOD असलं तरी गोळ्यांनी त्याच्यात स्त्रीबीज तयार होते, त्यांनाही IVF-ला जायची गरज नाही आहे. आणि ज्या लोकांनी अजून कसलेच उपचार घेतलेले नाही आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण फर्टिलिटी टेस्टेडच नाही आहे, एकतर वर्षभर तुम्ही हा विचारच करायचा नाही की आपल्याला उपचार घ्यायचे, कारण एका महिन्याचा सक्सेस रेट मुळात 20% आहे. आणि असं पाहिलं जातं की वर्षभर तुम्ही एखाद्या कपलने अनप्रोटेक्टेड रिलेशन ठेवले, तेही आठवड्यातले किमान 3 वेळा, तर त्या कपलमध्ये 80% म्हणजे अशा 100-100 कपलमध्ये वर्षाच्या शेवटी प्रेग्नन्सी राहते. पण जर ही प्रेग्नन्सी राहिली नाही तर रिसर्च असा सांगतो की यांच्यामध्ये जर इन्व्हेस्टिगेशन केले आणि उपचार केले तर यांच्या आउटकम बेटर आहेत, म्हणून इन्व्हेस्टिगेशन आणि उपचार करायचे वर्षाच्या नंतर. आत्ता 2-3 महिने प्रेग्नन्सीचा प्रयत्न केला, प्रेग्नन्सी राहत नाही, खूप डेस्परेशन आलंय आणि दरवेळेला रडारड होते, पाळी आली की म्हणून चला लगेच IVF करूया, इज नॉट वाईज थिंग टू डू. आणि ते इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता दाट असते अशा याच्यामध्ये. सो बेसिकली ज्यांच्यामध्ये फर्टिलिटी टेस्टेड नाही आहे त्यांनी तर विचारही करू नये, इवन ट्रीटमेंटचाही विचार करू नये वर्षभर. आणि ज्यांच्यात वर्षभर होऊन गेलेलं आहे त्यांनी आधी पहिल्या 2 टप्पे जे आहेत असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन IUI ते करावं आधी आणि मग IVF-ला जावं. ते न करता डायरेक्टली IVF-ला जम्प करणं, हे बाकीचं सगळं नॉर्मल असताना ते करू नये, ते इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये सापडण्याची लक्षणं आहेत. सो साधारणतः ह्या सगळ्या अनालिसिसमध्ये सगळं जर नॉर्मल असेल तर मग IVF-ला का जायचंय? ह्या सगळ्या जर टेस्ट नॉर्मल असतील, हिस्ट्री नॉर्मल असेल, त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं. अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट आहेत. पहिल्या टप्प्याला जावं असिस्टेड नॅचरल कन्सेप्शनच्या, त्याचे 4-6 सायकल आपण आधी करावेत. त्याच्यात जर नाही राहिली प्रेग्नन्सी, 80 ते 50% लोक तिथे कन्सीव्ह होतात, नंतर 2-4 IUI सायकल करावेत, त्यात आणखी 30% लोक कन्सीव्ह होतात. त्यातही नाही राहिली प्रेग्नन्सी तर शेवटी IVF-ला जावं. किंवा याच्यापैकी कोणीतरी म्हणजे तपासण्यामध्ये आपल्याला कळालं की बाबा नॅचरली शक्यच नाहीये, त्यांना शेवटी IVF-ला जायला लागतं. पण सगळं नॉर्मल असताना IVF-ला जम्प करणं इज नॉट अ गुड थिंग. पण बेसिकली आपण असं रुटीन यामध्ये बघितलंय की प्रत्येक इन्फर्टिलिटी कपल हा तेवढाच डेस्परेट असतो, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की एखादी स्त्री आई होण्याचं म्हणजे तिचं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न असतं किंवा काय. सो तशा डेस्पिरेशनमध्ये जेव्हा कपल तुमच्याकडे येतो की मला IVF-च हवं आहे किंवा काय हवं आहे, आणि तुम्हाला जर ते वैद्यकशास्त्रानुसार असं वाटत असेल की आपण या केसमध्ये थांबू शकतो किंवा थोडा वेळ घेऊ शकतो, सो मग अशा वेळेला तुम्ही त्या कपलला कसं कन्व्हिन्स कराल? हा खूप छान प्रश्न आहे. आमच्याकडे असे खूप कपल येतात की ते आमचं लग्नाला 4 वर्ष झाले, पण आम्ही जवळपास 3.5 वर्ष कॉन्ट्रासेप्शन वापरत होतो. आता 6 महिने झालं प्रयत्न करतोय, पण प्रेग्नन्सी राहत नाही आणि खूप स्ट्रेस आलाय. दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आमच्यावरती खूप प्रेशर टाकतायत की आम्हाला आता प्रेग्नन्सी तुम्ही लवकरात लवकर द्या, आम्हाला नातवंडाचं तोंड दाखवा वगैरे वगैरे, आणि तुम्ही काहीतरी करा डॉक्टर आणि पटकन प्रेग्नन्सी द्या. आणि आम्ही ते ऐकलंय की IVF-मुळे लवकर राहते, त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे वगैरे वगैरे. सो अशा कपलला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतं की ही प्रोसेस नक्की काय आहे. आणि हे सगळं अज्ञानातून आलेलं आहे ना, हे काही मेडिकल फील्डचा किंवा IVF विषयीचं प्रॉपर नॉलेज असल्यामुळे हा विचार नाही आलेला आहे.
हे अज्ञानातून आलेले आहे. IVF ट्रॅप काय माहिती नाही त्यांना, IVF मध्ये काय काय प्रोसेस असते ती माहीत नाहीये, त्याच्या आधीच्या ह्या 2 ज्या स्टेजेस आहेत त्या माहीत नाही, त्याचा सक्सेस रेट किती माहीत नाहीये, म्हणून ते लोक त्या मार्गाला जायचा विचार करतात. आता ते जर मेडिकल शास्त्राविषयी जर अज्ञान असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं, पण त्यासाठी वेळ द्यायला लागतो. पेशंट ओपीडीत आल्यानंतर एकतर तुम्हाला तुमच्या IVFच्या सायकलमधून मिळणाऱ्या पैशाचा त्याग करायला लागतो आणि दुसरं त्यांना वेळ देऊन समजावून सांगायला लागतं की बाबा ह्याची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही यू विल इन्व्हाइट कॉम्प्लिकेशन्स और यू विल इन्व्हाइट डिले इन द प्रेग्नन्सी. सो तुम्ही थांबून जरा थोडंसं आम्ही सांगतोय त्या मार्गाने जा. आमचं एक छान आत्ताच काही दिवसांपूर्वी घडलेलं निकिता पोद्दारचं उदाहरण आहे. ती आली तर ते IVF साठीच आले होते. आम्ही काउन्सिलिंग केलं, त्यांचं कन्व्हिन्स केलं. तिला PCOD होतं, ते ड्रिलिंग करायचं होतं, लॅप्रोस्कोपी केली आणि विदिन 2 months ती कन्सिव्ड. सो दे वर व्हेरी हॅपी की बाबा आम्ही आलो होतो IVF साठी पण नॅचरली कन्सिव्ह झालो. नॅचरल कन्सेप्शनचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. पण इथे डेस्पिरेशन इतकं असतं की लोक म्हणतात पर्याय नाहीये, आणि याच्यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे चांगलं काउन्सिलिंग आणि पेशंटला वेळ देणं आणि आपल्या डॉक्टरांच्या पण ज्या पैसे कमवण्याच्या अपेक्षा असतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. हे जर झालं तर युजली आम्ही पेशंटला कन्व्हिन्स करतोच. आणि युजली पहिले आमचे उपचार जे असतात ते पेशंट कोणी डिमांड करते म्हणून आम्ही IVF करत नाही. आम्ही IVF करतो जर इंडिकेटेड असेल तर, गरज असेल तर, किंवा आधीचे उपचार फेल गेले तर. IVF कुणामध्ये टाळावं यात अजून काही गोष्टी आहेत. एखाद्या स्त्रीमध्ये असे काही आजार तिच्या शरीरात एक्झिस्टिंग असतात की जे गर्भवाढीसाठी खराब असतात. म्हणजे आता डायबेटीस आहे, प्री एक्झिस्टिंग डायबेटीस. आजकाल खूप यंग लोकांमध्ये डायबेटीस पाहायला मिळतो. आधीच जर डायबेटीस असेल आणि तो कंट्रोल नसेल तर त्या बाळांमध्ये व्यंग निर्माण होतात. म्हणजे HbA1c नावाची एक तपासणी असते जी आपल्याला मागच्या 3 महिन्यात शुगर किती कंट्रोल होते आहे याचा अंदाज देते. साधारण ती 6च्या खाली असावी प्रेग्नन्सी राहण्यासाठी, असा आमचा दंडक आहे. 9 जर असेल ते HbA1c तर त्या बाळांमध्ये दोष होण्याचे चान्सेस जे आहेत ते 21% होतात. म्हणजे 3%वरून डायरेक्ट 21%. म्हणजे 9च्या पुढे जर HbA1c असताना जर प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली असेल स्त्री तर गर्भपात करा असा मेडिकल शास्त्रामध्ये नियम आहे. सो आपल्याला आधी बघायला लागतं ते प्रिकन्सेप्शनली. आम्ही जेव्हा इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात आमच्याकडे त्यावेळेला आम्ही त्यांचं जनरल फिटनेसही पाहतो की ज्याच्यामध्ये त्यांना डायबेटीस नाही आहे ना, किंवा अनकंट्रोल हायपरटेन्शन नाही आहे ना, BP जास्त नाही आहे ना, किंवा हार्टचा कुठला डिसीज नाही आहे ना. हार्ट डिसीजमध्ये सुद्धा प्रेग्नन्सी खूप घातक असते. खास करून आता रोमॅटिक व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज आहेत किंवा कंजेनायटल हार्ट डिसीज, वाल्व खराब झालेले आहेत हृदयाच्या किंवा छिद्र आहेत हृदयामध्ये, डिकॉम्पेन्सेटेड हार्ट डिसीजेस असतात, त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी अतिशय खराब असतात. काही कॅन्सर्स आहेत की यंग एजमध्ये आजकाल कॅन्सर्स व्हायला लागलेले आहेत. त्या कॅन्सर्समध्येही प्रेग्नन्सी अतिशय घातक असते. आई आणि बाळ दोघांसाठी घातक असते. सो काही आजारांमध्ये आईच्या जीवाला धोका होऊ शकतो, काही आजारांमध्ये बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं किंवा बाळाचे इवन जीव जाऊ शकतो. अशा आजारांमध्ये मात्र आपल्याला IVF टाळावं, IVFचा मोह करू नये, अडॉप्शनचा उपाय करावा. ओके, तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे बोललात की कपल्समध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल तर आपण अशा केसमध्ये प्रेग्नन्सी अवॉइड करावी किंवा IVF करू नये. मग अशा कपल्समध्ये आपण प्रेग्नन्सी देण्यासाठी काय नवीन करू शकतो, किंवा तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल प्रेग्नन्सी राहण्यासाठी? आता काही आजार असे आहेत स्त्रियांमध्ये की ज्याच्यात प्रेग्नन्सी ठेवूच नाही. पण डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा थायरॉइड आहे म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी कधीच ठेवायची नाही असं नाहीये. तर तुम्हाला काय करायला लागतं, शुगर, BP आणि थायरॉइड ह्याचं औषधोपचाराने छान कंट्रोल करायला लागतं. तुमचं HbA1c जे वाढलेलं आहे एखाद्या स्त्रीचं ते आपण 6च्या खाली आणायचं. ब्लड प्रेशर जो वाढलेला आहे तो नॉर्मलला आणायचा. थायरॉइड लेवल ज्या ॲबनॉर्मल झालेल्या आहेत, हायपोथायरॉइडिझम आहे किंवा हायपरथायरॉइडिझम आहे, ते औषधोपचाराने करेक्ट करायचं. तिची हेल्थ जी आहे ती रिस्टोर करायची नॉर्मलला, आणि मग सी कॅन गो फॉर प्रेग्नन्सी.
अर्थात अशा प्रेग्नन्सी थोड्या हाय रिस्क असतात, ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा धोका जास्त असतो. त्याच्यात खूप काळजी घ्यायला लागते पुढे जाऊन. पण ती काळजी घ्यायची मानसिक तयारी आधीच तयार करून ठेवायची आणि मग प्रेग्नन्सीसाठी जायचं. अगदीच कपलने प्रेग्नन्सी राहूच नाही द्यायची असं नाही आहे. पण काही आजार मात्र आहेत, जसं हार्ट डिसीज आहे किंवा कॅन्सर आहेत, जिथे आपल्याला प्रेग्नन्सी राहूच देऊ नये असं आपण दंडक सांगतो. पण ह्या ज्या ट्रीटेबल जे आजार आहेत, करेक्टेबल जे आजार आहेत, तिथे आधी ते करेक्शन्स करावेत, हेल्थ रिस्टोर करावी आणि मग प्रेग्नन्सीसाठी जावं. पण काही कपल्स असतात की ज्यांना माहितीच नाहीये की त्यांना हायपरटेन्शन आहे किंवा त्यांना शुगर आहे किंवा काय आहे, आणि ते स्पॉन्टेनियसली तुमच्याकडे प्रेग्नन्सी घेऊन आलेत पुढच्या उपचाराकरता. सो अशा वेळेला मग तुम्ही काय हे करा? आता डायबेटीस असेल आणि त्यांच्यामध्ये जर HbA1c खूप जास्त आला, आम्ही ॲट डायग्नोसिस काही गोष्टी करतो. HbA1c त्यातली एक टेस्ट आहे. TSH थायरॉक्सिन. पहिले 3 महिने बाळाचं थायरॉइड ग्रंथी तयारच झालेली नसते. सो आईच्या थायरॉक्सिन वरती बाळाची ग्रोथ होत असते. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते गरजेचं असतं. तर आईचं आम्ही ॲट डायग्नोसिस ते TSH करून घेतो, थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घेतो. HbA1c म्हणजे डायबिटीस नाही आहे ना आधी प्री एक्झिस्टिंग ते पाहतो. नंतर BP पाहिला जातो. आणि यातलं जर शुगर कंट्रोल जर अगदीच पुअर असेल तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे इट इज व्हेरी रिस्की टू ग्रो दिस बेबी. खूप सारे अनॉमलीज येऊ शकतात. इट इज बेटर टू गो फॉर टर्मिनेशन. थायरॉइडच्या बाबतीत टर्मिनेशन नाही सांगितलं जात किंवा त्या केसमध्ये आम्ही फ्री T3 आणि फ्री T4 या 2 टेस्ट करतो. त्या जर नॉर्मल असतील तर फक्त मग मदरला थायरॉइड सप्लिमेंट आम्ही सुरू करतो. आणि तिसरं जे आहे ब्लड प्रेशर जो वाढलेला असेल तर त्या केसमध्ये त्यांना प्रेग्नन्सीमध्ये चालतील अशा अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या आम्ही चालू करतो आणि त्यांना त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल राहील याच्याकडे सगळं लक्ष दिलं जातं. अशा स्त्रियांना खूप रेस्ट लागते. डाव्या कुशीवरून प्रचंड आराम करायला लागतो, कारण एरवी प्रेग्नन्सीमध्ये BP वाढण्याचा चान्स हा म्हणजे आम्ही याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो. प्रेग्नन्सीमुळे BP वाढतो तो चान्स अगदी 5 to 10% असतो. पण जर आधीच प्री एक्झिस्टिंग एखाद्याला जर ब्लड प्रेशर असेल तर तुमची टेंडन्सी आहे शरीराची BP वाढण्याची, तो प्रेग्नन्सीमध्ये ती आणखी ओव्हर होते. सो त्या केसमध्ये 50% चान्स असतो ब्लड प्रेशर वाढण्याचा. त्या केसमध्ये आम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. पेशंटला ऑलमोस्ट काही पेशंटला तर कम्प्लीट बेड रेस्ट द्यायला लागते. पण प्रेग्नन्सीची जर काळजी व्यवस्थित घेतली तर युजली चांगले आउटकम मिळतात. पण डायबेटीस जर खूप सिव्हिअर असेल तर मग मात्र टर्मिनेशन करायला लागतं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करा. डॉक्टर गावडे सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.